नमस्कार पवार की पब्लिक, मी संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि आज ब्लॉग काढायचं कारण की आपली हक्काची सुट्टी म्हणजे अर्थातच आपला कुठे प्लॅन असणारच. तर आपण आज चाललो आहे आपल्या आजी आजोबांना भेटायला गावाला. आणि समजा जर महाराजांच्या मनात असेल तर राज्याभिषेक सोहळा पण आपण बघूच, कारण आज आहे राज्याभिषेक सोहळा रायगड. तर मे बी शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड. तर इन केस पॉसिबल झालं तर आपण ते पण करू, कारण तिकडे आपण गेलो आणि बघितलं सोहळा आणि आलो असं नसतं. एक दिवसा अगोदर पासून एक दिवसानंतर पर्यंत गर्दी असते, म्हणजे सतत 3 दिवस गर्दी असते तिकडे. आपली महाराजांची कीर्ती महानच आहे, तुम्हाला तर माहिती आहे, काय वेगळं सांगायची गरज नाही. तर मे बी आपण आजी आजोबांना भेटून रिटर्न येणार आहोत. आपली तयारी तुम्ही बघू शकता. तर आता पटपट निघूया. ऑलरेडी लेट झालं कारण उठलो लेट. तर पटकन निघू. पॉसिबल झालं तर ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काय काय मजा करेन दाखवेन, कारण आपला सोलो ट्रिप असणार आहे, ते पण आपल्या ब्लॅक क्वीन सोबत. तर मी ऑन रोडचं असं नाही म्हणू शकत, बट पॉज वगैरे घेईन आपण. कुठे काय असेल तर मी तुम्हाला दाखवेन. व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. स्टे ट्यून. मित्रांनो, तुम्हाला कायच दाखव, म्हणजे आपलं जे निसर्गाने गोष्टी दिलं तेच, याच्या व्यतिरिक्त मी काय बोलू शकत नाही. आणि मी एक छोटासा सुट्टी ब्रेक घेतला, आपला पीटी ब्रेक आत्ताच झाला आहे. आणि आपण ऑलमोस्ट पनवेल क्रॉस केलेला आहे. तर वाव, म्हणजे काय म्हणजे मी कुठे थांबलो नाही, डिरेक्टली ऑलमोस्ट आता मे बी पनवेलचा पुढे आलेला आरोग्याला थांबलेले. तर आता आपण निघूया, जास्त लेट नको करूया, ऑलरेडी आपल्याला लेट झालाच आहे. तर आता आपण लवकर निघूया, पटकन निघूया. आणि आता लोक पल्ला गाठायचा आपल्याला. तर लेटच सी. थोडंसं ऊन आहे त्याच्यामुळे जरा थकायला होतं आहे, बट मजा येते राईडला. मित्रांनो, फायनली आपण आपल्या मार्केटला म्हणजे कोलाड मार्केटला येऊन पोचलो आहे. आणि इथे थोडासा विसावा घेतला, कारण आपल्याला काय घेऊन जायचं असतं गावाला म्हटल्यावरती. तर लेटेस्टली बघूयात कुठे शॉप वगैरे भेटते, कारण इथे खूप सारा असं चेंजेस वगैरे झालेले आहेत. पुणे मुळची किल्ले. पटकन आपण काय जणू ट्रेन नाही आहे तोपर्यंत क्रॉस करूया, कारण आपल्या इथून ट्रेनची पटरी पण जातो. ती क्रॉस करून मग आपण नाक्यावरून आपल्या गावाचा आतमध्ये जातो. आपण आतमध्ये शिरल्यानंतर नाक्याच्या इथून राईट साईडला, म्हणजे अगदी एकदम उजव्या हाताला तुम्ही बोललात राईट साईडला, तर सुनीलजी तटकर आहे, म्हणजे आपल्या इकडचं माहितीच असेल. जी टक्कर आहे यांचं इथे स्कूल आहे, स्कूल
आमच्या समोरच मोठी पत्थर आहे म्हणजे पूल आहे. कोलाडच्या इकडचं सोनेरी पत्थर चिंचवली आहे गावाचं नाव आपलं. म्हणजे कोलाडमधून आत घुसल्यानंतर आणि सोनेरी पत्थर यांची इथेही शाळा आहे. आता आपण जाणार आहोत आपल्या गावात. मेन गोष्ट तुम्हाला ही पण दाखवायची होतीच अजून एक, की आपल्या आतल्या वाटेवरती मगाशी आपल्याला थोडा ऊन लागलं, पण गावाला पाऊस पडून गेलाच आहे कदाचित. पण गावाला पाऊस पडून गेला आहे, पावसाची उत्तर झालेली आहे. मित्रांनो माझा फेस इग्नोर करा आणि आपण इथे घ्यायला आलो आहे दहीचे 2 डबे आणि एक समोसा घेतला, कोल्ड्रिंक्स वगैरे दिसतात तो पिऊ आपण आणि काय काय घेऊ. आणि फेस इग्नोर करा कारण ट्रॅव्हल खूप झालं आहे आपलं. दोन लिंबूज घेतलेत, 2 दह्याचे डबे आणि तशी आमची काय आहे ना, आपण बघू आधीला फोन करून विचारवतो काय काय काय. समोर आपल्याला तिकडे वडापाव बनताना दिसत आहे. वडापाव पण घेतलेत आपण. आजी आपल्याला वडापाव देतात. लिंबूज घेतला, दुधाची पिशवी. पैसे घ्या कोणाला आहे तिथे. चलो गाईस, तर सगळं सामान घेतलेलं आहेच म्हणा. आणि थोडंसं आपला काय गाडीचा सेटअप असा लागलेला, याच्यावरती आपण मुंबईवरून आलेलो आहोत गावाला. पण इथं थोडंसं आपण व्यवस्थित ठेवूयात सगळ्या गोष्टी. मग पटकन निघूयात गावाला कारण एक्साइटमेंट लागले भाई. एक्साइटमेंट. गावासारखं सुख नाही यार. म्हणजे कदाचित लोक बोलतात की स्वर्ग म्हणजे सुख आहे, पण माझ्यामध्ये गाव म्हणजेच माझा स्वर्ग आहे. आणि खूप आहे बट ऑब्वियस. पटपट आता जाऊ. खूप आपलं सामान पण पॅक वगैरे सेटअप लावून झाला आहे. पटपट जाऊ आणि आजी आजोबा भेटूया. एक्साइटमेंट आहे. इथे मी फक्त ऐकलेलं, आज प्रत्यक्षात बघतोय. अरे म्हणजे आपल्या महाराजांची मूर्ती आपल्या गावाला यायच्या अगोदर स्वामींचं मठ आहे आणि त्या मठाच्या अगोदरच महाराजांचं मूर्ती इथे स्थापना केलेली आहे. मी लास्ट टाईम फोटो वगैरे बघितलेले आहे आपल्या महाराजांच्या त्या दिवशी उद्घाटन वगैरे होतं ह्याच वर्षी जे आपली गेलेली महाराजांची जयंती तेव्हा. महाराजांची मूर्तीचं दर्शन झाल्यानंतर मी आता काय हेल्मेट काढत नाही कारण ते सारखं काढघाल होत आहे. आपला हा नेहमीचा स्पॉट आहे आपला स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर. ते आपल्या गावाच्या बाहेरच आहे. तिकडे दर गुरुवारी महाराजांची पालखी वगैरे फिरते. राजांनो मला माहिती आहे की खूप पंबल मारते मी, पण तो इग्नोर करा. पंबल महत्त्वाचं काय असेल तर ते आपलं महत्त्वाचं काय असेल तर आपलं इमोशन्स असणार. सो इथून आपण चाललो.
गावी जायचं, गावी जायची आपली वाट आहे. सरपळेवाडी कोणी जर आलं असेल तो आपलं हे गावचं नाव. तिथून आता आपण आलो आणि असेच आपण आता इथून पुढे जाणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची मी विसरलो. जसजसं आपण गावाजवळ पोहोचतोय तसं वेगळ्याच लेवलची एनर्जी येते आपल्याला. आणि मगाचपासून मी तरी बोलतोय की काहीतरी राहतंय. तर राहत फक्त एकच होतं. जसं आता तुम्ही लास्टचे माझे 2 शॉर्ट्स बघितले असतील की आपण खूप सारं 2 गाणी गायलेत, खूप सारं आता पिता करून. फर्स्टवालं तर एक रॅन्डम होतं जे आपण साऊथ इंडियन सॉन्ग गायलेलं, ते आपलं रॅन्डम होतं. आणि सेकंड टाईमला थोडं असं झालं की सेकंड टाईमला असं झालं थोडं की आपण चल गाते हे करके. तर इथे पण एक गाणं होणार आहे, म्हणजे ऑब्वियस ते कोणी पण गाऊ शकतं. आणि एवढं म्हणजे असं काय सूर तार रॅन्डम वगैरे असं काय नाही आहे. तुला डायरेक्ट सुचलं, कारण मी तुम्हाला मगाचपासून इथे थोडासा रस्ता खराब आहे. मला माझा भाऊ बोललेला की थोडासा रस्ता खराब असेल दादा, थोडं त्याचे काम पण चालू आहे. अरे यार काय व्ह्यू आहे मित्रांनो, व्ह्यूचा आनंद घ्या फक्त यार. आणि गाण्याचे बोल प्रस्तुत करीत आहेत. गाण्याचे बोल आहेत की गावाला जायचा आणि बोल बोलणारे संकेत सदानंद पवार. आणि गाणं असं आहे की गावाला 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 जायचा गावाला. आता मला ना गाडी चालवते म्हणून माझा दुसरा मी सोडू शकत नाही, कारण एका हातात मोबाईल आहे. तर एकदम फिलिंग येतात. तो मला समोर आहे की बाई मीच गाणं गातो आणि मीच नाचतो वगैरे अशा टाईपचं झोन होतं. गावाला जायचा आणि जायचा गावाला, अरे सहलीला जायचं. मला असं वाटतं माझं हर एक सहलीचं स्पॉट गावात असणार आहे माझं. कारण बाई प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला आपलं गाव आवडतं. हे बघा ना मित्रांनो, काय बोलू मी तुम्हाला, काय बोलू यार, मी निशब्द झालोय. गावाला जायचा आणि जायचा गावाला, अरे म्हणजे आपण बँजो पथकात पण आहोत, त्याच्यात पण आपले हे बोल आपण बँजोने वाजवून पण बोलतोय आणि गाऊन पण बोलतोय. तर मित्रांनो काय बोलतो मग, येस मित्रांनो आहे राधाकृष्ण क्रीडा मंडळ सरपळवाडी येथे आपला एंटर झालेला आहे. हे आपलं मंदिर आहे, गावाचा एंट्रन्स आहे. येस यार, आपलं हे गावातलं घर आहे. म्हणजे इथे साहजिकच आहेत, इथे कोणतर बसलेलं आहेत आमचे. घे 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 घे. अरे फोटो म्हणजे मी तुम्हाला लास्ट टायमाला बोललेलं मित्रांनो, हीच पिढी असेल आपली. लगेच मला बघितल्यावर आई बाबा लगेच आलेत. म्हणजे एकंदरीत त्या लोकांनी म्हणजे आईने तर लगेच पदर टाकलेलाच आहे. बाबा तर उघडत आहेत, म्हणजे बाबा आमचे ऑल टाईम प्रमाणे. कुठे उभी करू? तर मला माहित नाही की मी तुम्हाला किती दिसतोय. फायनली आपण येऊन पोचलेलो आहे गावाला. आणि आजीला बघायचा आणि आजीला हे आमचे उघड्या बसलेत, आजी बसलेत आणि आपले गावातले बाबा म्हणजे तेच भाई. आता आई त्या बाकीच्यांना कसं माहित असणार की कोण आहेत म्हणून, आमचे गावातले बाबा. दुनियाला दाखवतोय दुनियाला. वसाडा बाबू आमचा आला, वसाडा बाबू शेठ. भाऊ शेठ हाय कर इकडे. बाबू भाऊ तुला पब्लिक बघायला तरसत होती. मला मेसेज लोकांचे. तो लास्ट टाइमला हँडसम होता, तो कोण होता?
हा तर माझा अवतार बघा. आता बाबू पण आलाय. थोडं पटपट फ्रेश हो आणि मग बोल. अजून काय पाहिजे. आला आला जेवणाचा ताट ना मी बसतो खाली. आल्या आल्या जेवणाचं ताट मस्त आपण फ्रेश झालेलो आहोत. समोर बाबा पण जेवत आहेत. बाबा पण अरे नको तू इथं सगळ्या जेवण नाही ये इकडं वडापाव आणतात ते कोण नाही खायचे. निवांत बाबा आमचे जेवत आहेत. चल बाबू का उपवास तुझा. मग उपवासाचा वडापाव आणला असता तुला. भाऊ कसला उपवास आहे. सांगायचं नको उपवास आहे. नवीन उपवास आहे. भाऊ पकवतोय व्लॉग चालू आहे म्हणून मी चांगलं बोलतोय. चल चल आपण पटकन जेऊयात. आता भाई पोट दिसणार ना. पोट भरून जेवलो आपण. आता रावस एक छोटी झोप काढू आपण.